ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं। एवढा भगवंतांचा महिमा होता। तर आपण आज हरिनामाचं महत्त्व ऐकताना त्यामध्येच हरिनामाचा जपाचा विधी, म्हणजे आपण जप कशा प्रकारे करावा, कोणत्या अवस्थेत करावा, याबद्दल आपण श्रवण करणार आहोत। आता हे लेक्चर जे आहे हे पूर्ण मी कॉपी पेस्ट केलेलं आहे, म्हणजे आपल्या परंपरेमध्ये ते अलाउड आहे किंवा परवानगी आहे। आपल्याला सांगितलं जातं की कुठल्याशा ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की जो 10 नाम अपराध करतो त्यामागचे मुख्य कारण म्हणजे ध्यानपूर्वक जप न करणे। हे एकमेव मुख्य कारण सांगितलेलं आहे। आपले जपामध्ये ध्यान नाही, मनाची एकाग्रता नाही, तल्लीनता नाही, त्यामुळे कधी 2, कधी 5 तर कधी 10ला 10। श्रीराम विजय प्रभू की। तर प्रभूजींनी खूप सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आणि त्यांनी सांगितलं की हे परमपूज्य लोकनाथ स्वामी गुरु महाराजांचं ते लेक्चर आहे, तो भाव त्यांनी प्रकट करण्याचा प्रयत्न केला आणि जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून कसं बाहेर पडता येईल यासाठी अनेक संदर्भ देऊन त्यांनी हरिनामाविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे। आणि खरंच प्रभूजींचा खूप भाव पण चांगला आहे आणि खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत प्रभूजी। तर प्रभूजींनी हे ज्ञानवर्धक व उपदेशात्मक आपल्याला लेक्चर दिल्याबद्दल आपण त्यांचा 3 वेळेस हरिबोल म्हणून धन्यवाद देऊया। हरी बोल, हरी बोल, हरी बोल। सुंदर असं सात्विक प्रसाद बनत आहे भगवंतासाठी। आमचे युवराज प्रभू, आमचे राघव प्रभू, आमचे सूरज प्रभू सर्वजण हरे कृष्णा हरे कृष्णा खूप सुंदर असं प्रसाद करत आहेत। हरे कृष्णा प्रभू। हरे कृष्णा प्रभूजी। हरे कृष्णा। हरे कृष्णा। आता काय मेनू आहे प्रभूजी? आज आहे स्पेशल खिचडी हरी बोल आणि पापड। वा हरी बोल। हरे कृष्णा राघव प्रभू, भक्तांसाठी काय संदेश? सर्व भक्तांना विनंती आहे की आता आपलं सेंटर जवळ झालेलं बसस्टँडपाशी जीवमालच्या बाजूला अण्णाभाऊ साठे चौक आणि जलाराम परमार कॉलनीमध्ये या ठिकाणी आपलं सेंटर झालेलं नामाच्या दर शनिवारी इथंच आपला प्रोग्राम होत असेल तर कृपया वेळात वेळ काढून कृपया येण्याची विनंती करावी ही विनंती। हरे कृष्ण। कृष्णा सगळ्यांना महाप्रसादला याने हरे हरे कृष्ण।